बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मतमोजणी केंद्रांची पाहणी केली। या दरम्यान पोलीस प्रशासनास योग्य त्या सूचना केल्या। 4 जून रोजी बीडमधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार। याच ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला गेला। आज पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेऊन पाहणी केली। संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असून 4 जून रोजी वाहतुकीत देखील बदल केला गेला। तर जिल्ह्यात मनाई आदेश देखील लागू केलेत। सुरक्षा दृष्टीने 450 उपद्रवींना आयडेंटिफाय केलं। त्यातील सर्वच लोकांना नोटीस देण्यात आल्या आहेत। तर पोलिसांची विशेष करडी नजर असल्याचा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले। पद्धतीने यंत्रणा काम करते। उद्याचा काउंटिंग बंदोबस्ताचं नियोजन आहे जे 4 तारखेला होणार आहे। त्यासाठी आम्ही बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे। ज्या ठिकठिकाणी आपण बॅरिकेटिंग करतो आहोत, पार्किंगची व्यवस्था नियोजित केलेली आहे। समर्थक प्रत्येक पक्षाचे कुठे कुठे थांबतील याचं देखील नियोजन आहे। त्या पार्टीला देखील कळवण्यात आलेलं आहे की त्यांचे समर्थक कुठे थांबतील। ज्या ठिकाणी समर्थक असतील त्या ठिकाणी PA सिस्टम देखील प्रशासनातर्फे लावण्यात आलेले आहे आणि संपूर्ण परिसर जो आहे तो CCTVच्या निगराणीखाली आहे। म्हणजे या ठिकाणी प्रत्येक मोमेंट जी आहे ही CCTVमध्ये रेकॉर्ड होणारी आहे। या जो समोरचा रस्ता आहे हा देखील आपण डायव्हर्ट केलेला आहे। त्याच्या संदर्भातला नोटिफिकेशन आपण इश्यू केलेला आहे। या काउंटिंग प्लेससाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त लावतो आहोत। यामध्ये पॅरामिलिटरी फोर्सेस देखील असणार आहे, सेंट्रल फोर्सेस। त्याशिवाय SRPFच्या 3 कंपन्या आहे, 600 होमगार्ड आहेत आणि आमचा जो जिल्हा पोलीस दलाचा 500 कर्मचारी, 70 अधिकारी, 4 DYSP आणि 2 ॲडिशनल SP इतका मोठा बंदोबस्त आपण या ठिकाणी डिप्लॉय करतो आहोत। त्याशिवाय 6 RCP प्लाटून, दंगा काबू पथक हे 6 पथकं आमची या ठिकाणी कार्यरत असतील। त्याशिवाय आमचा प्लेन क्लोथमध्ये देखील बंदोबस्त असणार आहे आणि प्रत्येक व्यक्तीवर आमचा वॉच असेल अशी नियोजन आमचं करण्यात आलेलं आहे। याशिवाय जिल्ह्यामध्ये देखील आपल्या ज्या संवेदनशील ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आपले स्ट्रॉंग बंदोबस्त आणि पेट्रोलिंग हे नेमण्यात आलेलं आहे आणि सर्वत्र आपल्या जो जिल्ह्यामध्ये जे बंदोबस्ताचं नियोजन हे व्यवस्थित करण्यात आलेलं आहे। 4 तारखेचे जे आहे ते लागू केलेलं आहे। किती उपद्रवींना तुम्ही नोटीस इश्यू केलेलं आहे? काही हाय अलर्ट वगैरे बीडसाठी आलं आहे? हां, 37-1-3 हे आपण जिल्ह्यामध्ये लागू केलेलं आहे। यामध्ये तुम्हाला म्हणजे कोणालाही परवानगीशिवाय, पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणतंही कार्यक्रम घेता येणार नाही, कोणते आंदोलन करता येणार नाही, कोणती मिरवणूक काढता येणार नाही आणि या कुठल्याही काँग्रेगेशन म्हणजे कुठेही जमा झाले लोक तरी देखील पोलिसांना ते पांगवण्याचा अधिकार आहे आणि कुठेही अनुचित प्रकार घडला तर त्या ठिकाणी पोलिसांना संपूर्ण अधिकार आहे ते यूज ऑफ फोर्स करून ते तिथला जो स्थिती आहे हे काबू करण्याची। आणि त्या संदर्भात आम्ही सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना ब्रीफिंग देखील केलेले आहे। 4 तारखेला जो आपला हा समोरचा जो रोड आहे काउंटिंग प्लेसचा तो डायव्हर्ट केलेला आहे आणि तसाही तो राबता तिथला कमीच असतो तरी देखील त्याचं जे नियोजन आहे ते करण्यात आलेलं आहे। सर, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर काही उपद्रवींना नोटीस दिली आहे का? सोशल मीडिया असेल किंवा इतर असेल? जे उपद्रवी आहे आम्ही साधारणतः 450 लोकांना आयडेंटिफाय केलेलं आहे। त्यातल्या सगळ्याच लोकांना आपण नोटिसा दिलेल्या आहेत। त्याशिवायही आणखी आम्हाला जे यादी तयार करण्याचं काम चालू आहे आणि आणखीही आमचं नोटीस देण्याचं किंवा प्रतिबंधक कारवाई करण्याचं काम चालू आहे। सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेले साधारणतः 250 लोकांना आपण ताकीद करण्यात आलेली आहे। त्यांच्यावर देखील प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। जे सोशल मीडियाचे ग्रुप आहेत त्यांना वैयक्तिक ॲडमिनला पूर्ण जबाबदारीने जो ग्रुप आहे त्यांचा रन करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। अन्यथा ॲडमिनवर देखील गुन्हा दाखल करण्याची आम्ही योजना ठेवलेली आहे आणि तशी त्यांना समज देखील देण्यात आलेली आहे। आणि आपण जे ह्या बंदोबस्तामध्ये जे अधिकारी आहेत, कालच आम्ही मीटिंग घेतली त्या ठिकाणी ॲडिशनल DG हे देखील आपल्याकडे बंदोबस्ताच्या त्यांच्या निगराणीखाली आपण बंदोबस्त करत आहोत। ॲडिशनल DG सुनील रामानंद साहेब देखील जिल्ह्यामध्ये दाखल आहेत आणि त्यांच्या निर्देशानुसार देखील आपण बंदोबस्त करतो आहोत। काल सर्व अधिकाऱ्यांना
प्रत्येक एरियाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्या एरियामध्ये जो पण निर्णय आहे यूज ऑफ फोर्सचा तो घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आलेली आहे. खरं पाहिलं सर निवडणुकीत तर अशांना आव्हान आपलं काय असेल मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर? आता आवाहन आमचं करून झालेलं आहे आणि शांततेचं आवाहन झालेलं आहे. या उपरही जर कोणी काय करत असेल तर मात्र आमचा जो जे अधिकार आहेत कायदेशीर अधिकार त्याचा वापर करून कोणतीही गोष्ट नियंत्रणात आणण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. याच्यामध्ये जे पण कायदा हातात घेतील त्यांच्यावर कठोर कारवाई, कठोर गुन्हे दाखल करणे हे आमचं या बाबतीतलं आमचं नियोजन आहे.